ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे आपला इथे डिफरन्सिएशनचा एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 होल ब्रॅकेट पॉवर 5. तर याचं आपल्याला डिफरन्सिएशन करायचं आहे. सो पहिले मी याला कन्सिडर करतो y इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 होल पॉवर 5. नाव इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे आपल्याला दोन फंक्शन मिळतील. म्हणजे हे ब्रॅकेटमध्ये जे आहे ते एक फंक्शन असेल आणि ह्या ब्रॅकेटचा पॉवर 5 आहे ते दुसरं फंक्शन. म्हणजे सपोज हे जे ब्रॅकेटमध्ये आहे त्याला जर तुम्ही काही वेळासाठी एक्स कन्सिडर केलं तर हे फंक्शन होईल एक्स पॉवर 5. मीन्स दिस इज नथिंग बट द एक्स पॉवर n टाइप ऑफ क्वेश्चन. सो याला आपण डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x याचा अर्थ की डी बाय डी एक्स हे जे ऑपरेटर आहे हे आपण LHS आणि RHS दोन्ही साईडला अप्लाय करतोय. सो डी बाय डी एक्स ऑफ y इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 होल ब्रॅकेट पॉवर 5. नाउ LHS become dy by dx. RHS ला आपण याला कन्सिडर करू x पॉवर n चा फॉर्म्युला फर्स्ट. सो इट विल बिकम 5 x क्यूब मायनस 2x मायनस 1 होल ब्रॅकेट पॉवर 5 मायनस 1 इंटू डेरिवेटिव ऑफ x क्यूब मायनस 2x मायनस 1. यालाच आपण चेन रूल पण म्हणतो. पहिले जे आउटसाइडला फंक्शन आहे त्याचा डिफरन्सिएशन करायचं, देन जे इनसाइडला फंक्शन आहे देन त्याचं डिफरन्सिएशन करायचं. आणि इथे आपण जो रूल यूज केलेला आहे तो केलेला आहे एक्स पॉवर n. सो इट विल बिकम पॉवर जो आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये येतो, जो पॉवर आहे तो एकने डिक्रीज होतो. नाउ dy बाय dx इज इक्वल टू 5 एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 होल पॉवर 5 मायनस 1 4. नाउ याचं डिफरन्सिएशन करूया. डी बाय डी एक्स हे जे ऑपरेटर आहे हे प्रत्येक टर्मला आपण अप्लाय करू. सो इट विल बिकम डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस डी बाय डी एक्स ऑफ 2x मायनस डी बाय डी एक्स ऑफ 1. सो त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये dy बाय डी एक्स इज इक्वल टू 5 एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 होल ब्रॅकेट पॉवर 5 हियर. जर इथे तुम्ही पाहिलं तर हे जे 2 आहे हे कॉन्स्टंट म्हणून काम करते इथे. तर डिफरन्सिएशन ज्यावेळेस आपण घेऊया त्यावेळेस हे 2 कॉन्स्टंट ॲज अ कॉन्स्टंट काम करेल. सो त्याला आपण आउटसाइड घेऊ डिफरन्सिएशनच्या. सो इट विल बिकम डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 2 डी बाय डी एक्स ऑफ x minus d by dx of 1. So dy by dx is equal to 5 x cube minus 2x minus 1 whole bracket power 4. Again x cube चा डेरिव्हेटिव्ह x पॉवर n च्या फॉर्म्युल्याने आपण त्या डिफरन्सिएशनने सॉल्व करू शकतो. इट विल बिकम 3 into x power 3 minus 1, that is 2. So minus 2 derivative of x is 1 and derivative of constant is always 0. So आपला फायनल आन्सर होऊन जाईल dy by dx is equal to 5 x cube minus 2x minus 1 whole power 4 in second bracket 3 x square minus 2. Thank you.